केशव व्यंकटेश शिराळकर मंदिर स्थापना सन 1937 पुन्हा स्वागत करूया. कैलासाचे लोकमान्य टिळकांच्या निधनानंतर त्यांच्या विचारांचा वारसा जपण्यासाठी कापडीत पाहिलेलं स्वप्न प्रत्यक्षात साकार करण्यासाठी कृष्णा कोयनेच्या संगमावर उभी राहिलेली संस्था शिक्षण स्थापना दिवस व निमित्त कलामंच केशव व्यंकटेश शिराळकर मंदिर उद्घाटन व शताब्दी ग्रंथ प्रकाशन सोहळ्यानिमित्त व्यासपीठावर उपस्थित आजच्या कार्यक्रमाच्या प्रमुख पाहुण्या सौवर्गती शालिनी हंसरकर जोशी, माजी न्यायमूर्ती मुंबई उच्च न्यायालय, मान्य श्री महादेव रंगनाथ कुलकर्णी निगडीकर, मान्य श्री भूषण शिराळकर, मान्य श्री नवनीत देशपांडे संस्थापक इमेज मीडिया पुणे, मान्य श्री स्वानंद गोसावी राजहंस प्रकाशन कोल्हापूर, शिक्षण मंडळ कराडचे अध्यक्ष मान्य डॉक्टर अनिल होतेदार, सचिव मान्य श्री चंद्र या कार्यक्रमाची सुरुवात करीत आहोत. भारताच्या स्वातंत्र्य संग्रामाचा कालखंड हे भारताच्या इतिहासातील प्रज्ञावंत पुरुषांना, शुद्ध चारित्र्याच्या त्यागवीरांना जन्म देणारे आणि भारताला आदर्श नेतृत्व मिळवून देणारे युग होय. त्यापैकीच एक झुंजार सेनानी कैलासवासी लोकमान्य टिळक यांची आज पुण्यतिथी. त्यांना अभिवादन करूया. मान्यवरांना विनंती, आपण लोकमान्य टिळकांच्या प्रतिमेचे पूजन करावे. स्वातंत्र्याचे पेटविले ज्यांनी, निखाऱ्यावरी तप्त रोवले प्राशनिया अग्नी. त्या अग्नीला पाहत होता सागरी किनारा, त्या अग्नीला पाहत होता सागरी किनारा, पहिला टिळकांना मुजरा. धन्यवाद. या कार्यक्रमाची सुरुवात स्वागत गीताने करीत आहोत. सादर करीत आहे स्वर्गीय सौभाग्यवती अतिथीपती श्री अमृत गिजरे आणि विद्यार्थी आणि व्यासपीठासमोरील मान्यवरांना सादर प्रणाम. आम्ही स्वर्गीय शेठ रामविलास किसनलाल लाहोटी कन्या प्रशालेच्या विद्यार्थिनी सादर करीत आहोत टिळक गौरवगीत. मुद्दाम सांगण्याचे कारण म्हणजे या गीताची शिक्षिका अदिती फडके आणि अमृत गिजरे यांनी. स्वराज्या विना कोणते अन्य
केला होता एक महात्मा स्वातंत्र्याचा दावी निश्चयसा स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे आणि तो मी मिळवणारच. मंडळाचं प्रेरणास्थान स्वर्गीय लोकमान्य टिळक यांच्या पुण्यतिथीनिमित्त आपण सर्व मान्यवर उपस्थितांच्या वतीनं शिक्षण मंडळाच्या सर्व घटकांच्या वतीनं सर्वप्रथम मी लोकमान्यांच्या पवित्र स्मृतीला विनम्र अभिवादन करतो. आज या कार्यक्रमाच्या निमित्तानं मुद्दाम उपस्थित असलेल्यांचा आदरपूर्वक नामनिर्देश करणं शिक्षण मंडळाच्या वतीनं मी आज प्रास्ताविक करत असल्यामुळे माझं कर्तव्य आहे. सर्वप्रथम वंदनीय वाचासुंदर सर आणि फणसळकर सर, आजच्या कार्यक्रमाच्या म्हणलं तर अतिथी, म्हणलं तर आपल्या माहेरवाशिणी कराडच्या सौ शालिनीताई फणसळकर जोशी, या कार्यक्रमासाठी मुद्दामून उपस्थित असलेले टिळक हायस्कूल माजी विद्यार्थी संघाचे पदाधिकारी आदरणीय अण्णा, आता शताब्दी निमित्तानं जो आपण माजी विद्यार्थी समिती शताब्दी साजरी करण्यासाठी आणि यानंतरही पुढं संस्थेला माजी विद्यार्थ्यांचं मार्गदर्शन हे अत्यंत अमूल्य असतं, त्या हेतूने स्थापन केलेल्या समितीचे अध्यक्ष ॲडव्होकेट चिंगळे साहेब, डॉक्टर पेंढारकर, बंडोबंत भट, माझ्याबरोबर शिक्षण मंडळामध्ये माझे सर्व सहकारी विश्वस्त, आजच्या या कार्यक्रमाच्या निमित्तानं, विशेष कार्यक्रमाच्या निमित्तानं मुद्दामून उपस्थित असणारे की ज्यांच्या कारकिर्दीमध्ये मी कौन्सिल सदस्य झालो ते माननीय महादेव रंगनाथ तथा नानासाहेब निगडीकर, त्यांच्या समवेत आलेले सर्व मान्यवर निगडीकर कुटुंबीय, माझा मित्र भूषण, म्हणजे मी व्यासपीठावर असलं तरी समवयस्कर आहोत, एकत्र खेळलेलो आहोत म्हणून मी, नाहीतर शिराळकरांच्या घरातले व्यक्तिमत्व म्हणजे कराडमध्ये अत्यंत आदरणीय व्यक्तिमत्व आहे, 100 वर्षापासून सर्वांना माहिती आहे. तर भूषण या निमित्तानं आज उपस्थित आहे. भूषणच्या सौभाग्यवती काही माझ्या मित्राची बहीणच आहे, तर म्हणूनच मी सुरुवातीलाच म्हणतो घरगुती कार्यक्रम आहे खरं म्हणजे, त्यामुळं प्रास्ताविक, आभार, सत्कार अशा काही उपचारांची खरं फार मोठी गरज आहे असं वाटत नाही, पण सभाशास्त्राचा भाग म्हणून आपण आज हे करतोय. आज या डॉक्युबुकचं प्रकाशन या कार्यक्रमाच्या निमित्तानं 1 ऑगस्टच्या निमित्तानं होणार आहे. त्या डॉक्युबुकचे निर्माते पुण्याच्या सकाळचे माजी उपसंपादक आणि सगळ्यात माझ्या दृष्टीने महत्त्वाची ओळख म्हणजे टिळक हायस्कूलचेच माजी विद्यार्थी, आत्मारामचे प्राचार्य, काही काळात प्राचार्यपद भूषवलेले स्वर्गीय राखा देशपांडे सरांचे पुतणे आणि या क्षेत्रामध्ये अतिशय मोठं काम ते करतायत. बऱ्याचदा आता आपले गेल्या 1-2 वर्षात आपल्या बऱ्याच जणांचा त्यांचा संपर्क या पुस्तकाच्या निर्मितीच्या निमित्तानं आला आहे, त्यामुळं विस्तृत ओळख करून देणं थोडंसं अप्रस्तुत कार्यक्रमाचा आवाका पाहता, पण आम्हाला खूप आनंद होतो की या निमित्तानं नवनीत शिक्षण मंडळाच्या परिवारात पुन्हा एकदा समाविष्ट झाला. या पुस्तकाचे मुद्रण करणारे दक्षिण महाराष्ट्रातले ख्यातनाम प्रिंटिंग प्रेस राजहंस प्रकाशन या निमित्तानं आपल्या परिवारामध्ये स्वानंद गोसावी हे या निमित्तानं समाविष्ट झाले. तुम्हा सर्वांच्या वतीनं मी सगळ्यांचं स्वागत करतो. तसंच या कार्यक्रमासाठी मुद्दामून उपस्थित असलेले आपले सर्व शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी, माजी विद्यार्थी समितीचे कार्यवाह सगळे विद्याधर, सचिन, की ज्यांच्याकडं आम्ही म्हणजे पाहतोय की पुढं ही संस्था कोणी चालवायची, कारण सगळ्यात महत्त्वाचं काम असतं संचालक मंडळाचं त्या सक्सेशन निर्माण करणं. काम हे सगळेच जण करत असतात, पण आपण आपण कधी नव्यावरी शिक्षण मंडळाने गेल्या 10 वर्षापूर्वी ही अडचण सोसलेली आहे की कर्तृत्ववान व्यक्ती निवृत्त झाल्यानंतर संस्था कोणाच्या हातात घ्यायची आणि त्यावेळेला जे वाईड जी पोकळी निर्माण होते ती थोडंसं मोठ्या संस्थेच्या दृष्टीनं अवघड असते. त्यामुळं सुरुवातीलाच त्याची दखल घेऊन नवीन संस्थेमध्ये काम करणारी, संस्थेबाबत सगळ्यात महत्त्वाचं संस्थेवरती ममत्व असणारी आणि माझे विद्यार्थी असणारी मंडळी या निमित्तानं शताब्दी निमित्तानं संस्थेत त्यांचं येणं जाणं सुरू झालं. ही आनंदाची गोष्ट आहे. कुंभार सर मला दिसतात या निमित्तानं या ठिकाणी आलेले सर्वच आदरणीय सगळ्यांचं सर्वप्रथम या विशेष निमित्तानं मी स्वागत करतो. कदाचित थोडा मी जास्त वेळ घेईन, पण ते का व्यासपीठावरती आपण आज 4 कार्यक्रम करतो आहोत. या कार्यक्रमाच्या निमित्तानं आलेले निगडीकर कुटुंबीय, शिराळकर कुटुंबीय आणि पाहुणे मंडळींना थोडीशी त्याच्या पार्श्वभूमीची कल्पना असावी म्हणून कदाचित विरुक्तीचा दोष पत्करून देखील मी काही गोष्टी पुन्हा एकदा सांगतो. परत या शताब्दीमध्ये देखील ह्याचा माझ्या भाषणामध्ये अनेकदा उल्लेख आलेला होता, पण
कार्यक्रमाच्या दृष्टीने औचित्यपूर्ण आहेत म्हणून मी मुद्दा म्हणून थोडा पुन्हा एकदा सांगतो. तर ज्यांनी ऐकले असतील त्यांनी कृपा क्षमा करावी, कारण कार्यक्रमाच्या घडत्या अत्यंत औचित्यपूर्ण गोष्टी आहेत आणि या ठिकाणी त्या सांगणं आवश्यकच आहे. आज नेमकी आपले चेअरमन साहेब बाळासाहेब कुलकर्णी नाही आहेत, व्हाईस चेअरमन परांजकर मॅडम नाही आहेत, घरगुती अडचणीमुळे त्यांना अचानक पुण्याला जायला लागलं. तर या आणि आभाराची जबाबदारी नेहमीप्रमाणे राजाभाऊंनी घेतलेली आहे समर्थपणे. सगळ्यांना संस्थेच्या वतीनं कृतज्ञता व्यक्त करण्याचं अतिशय महत्त्वाचं काम आहे आणि ते त्यांच्याकडेच आहे. तर या सगळ्यांच्या वतीनं मी बोलतोय, त्यामुळे सगळ्यांची 2-2 मिनटं घेऊन मी थोडंसं आजच्या कार्यक्रमाचं महत्त्व, औचित्य आणि त्याचा आजच्या दिवसाशी असणारा त्याचा संबंध थोडंसं विस्तृतपणे मी विशद करेन. सर्वात प्रथम आनंदाची गोष्ट म्हणजे शिक्षण मंडळामध्ये महत्त्वाच्या कार्यक्रमाच्या निमित्तानं मुंबई उच्च न्यायालयाच्या आदरणीय न्यायमूर्तींना निमंत्रण करण्याची जी आपली परंपरा आहे, तर त्यातल्या आजच्या या आपल्या महनीय न्यायमूर्ती महोदया चौथ्या आहेत. तर मला जे आठवते आणि चौथ्या जरी असल्या तरी ते आपल्या असल्याने पहिल्याच आहेत की त्यांची दळणघडण कन्याशाळेमध्ये झाली, आत्माराममध्ये झाली. आत्मारामच्या शिक्षकांना माहिती नाही आहे, त्या पहिल्या आत्मारामच्या माझी विद्यार्थिनी आहेत आणि त्याच्यानंतर कन्याशाळा बालविद्यालयाच्या माझी विद्यार्थिनी आहेत आणि या पदापर्यंत त्यांनी आपलं कर्तृत्व जगभर पोहोचवले म्हटलं तरी हरकत नाही न्याय विश्वामध्ये. तर मी फक्त त्यांची नावं घेईन. सर्वप्रथम आदरणीय न्यायमूर्ती BN देशमुख साहेब आपल्या अमृत महोत्सवानिमित्त आले होते. त्याच्यानंतर मुंबई उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायमूर्ती व्यंकट श्रीनिवास देशपांडे 1981 साली 60 वर्षाचा कार्यक्रम झाला त्याला आले होते. त्याच्यानंतर महिला महाविद्यालयाच्या इमारतीचं उद्घाटन झालं तर न्यायमूर्ती सुजाता मनोहर की ज्यानंतर सुप्रीम कोर्टामध्ये त्यांनी पद मोठं सन्मानाने भूषवलं आणि त्यानंतर आजच्या शालिनीताई आपल्या चौथ्या पण आपल्या पहिल्या अशा शिक्षण मंडळाच्या या विशेष 1 तारखेच्या कार्यक्रमानिमित्त या 1 ऑगस्टच्या कार्यक्रमानिमित्त आपल्यामध्ये उपस्थित आहे. त्याचा विशेष आनंद अभिमान व्यक्त करतो आणि माझ्या प्रास्ताविकाला सुरुवात करतो. म्हणता म्हणता आज आपल्या संस्थेला 102 वर्ष पूर्ण झाली. 2016 पासून आपण सगळेजण शताब्दी कशी साजरी करायची, जसं लग्नघरामध्ये तयारी असते, लग्न कसं साजरं करायचं, घरी एकुलता एकच मुलगा नाही तर एकुलता एकच मुलगी असते आणि घरादाराच्या प्रत्येक अगदी 4-5 वर्षाच्या बाळापासून 85 वर्षाच्या आजोबांच्यापर्यंत हा एकच मंगल प्रसंग साजरा होणार असतो आणि त्याला काय करू आणि काय नको असं झालेलं सगळं आमचे कुटुंबीय 2016 पासून तयारी होती. पण दुर्दैवाने 2020 नंतर कोविडचा जो वैश्विक अडचण निर्माण झाली त्यामुळं आपल्या उत्साहाला थोडासा आवर घालावा लागला आणि 2022-23 मध्ये या सगळा उत्साहाचा आपण म्हणूया की स्फोट झाला असा असलेल्या आणि अतिशय दैदिप्यमान असं म्हणेन. म्हणजे ही आमची प्रशंसा नाही, तुमची प्रशंसा आहे. तुमच्या सगळ्यांच्या सहकार्यामुळं, तुमच्या सगळ्यांच्या उत्साहामुळं शिक्षक, शिक्षकेतर, कर्मचारी, माजी विद्यार्थी आणि गावातल्या सगळ्या लोकांचा जो उत्साह ओसांडून वाहत होता. जवळजवळ 1600 माजी विद्यार्थी आठवण येते तुकोबाच्या अभंगवाणीबद्दल किंवा गाथेबद्दल असं म्हणलं जातं. मला शिक्षण मंडळाची तुलना तुकोबाच्या गाथेशी करण्याचा मोह कायम आवडत नाही की असं म्हणलं जातं की तुकोबाची गाथा इंद्राणी नदीमध्ये बुडवली आणि ते नंतर रंगत या चमत्कार. मला स्वतःला चमत्कारावर फारसा विश्वास नसल्यामुळे मला पटत नाही, पण नरहर करून म्हणायचे तुकोबाची गाथा रंगत वर आली म्हणजे देवमधल्या प्रत्येकाला तुकोबाचे अभंग मुखदगत होते आणि 2 दिवसात सर्व देहूच्या लोकांनी पुन्हा तुकोबाच्या अभंगाची गाथा जशीच्या तशी लिहून काढली आणि ती गाथा पुन्हा तरंगायला लागली. तसं तुकोबाच्या गाथेबद्दल जसं आहे तसं शिक्षण मंडळाबद्दल आहे असं मला वाटतं. कराडमधल्या प्रत्येकाच्या किंबहुना गेल्या 100 वर्षामध्ये कराडमधल्या सगळ्यांच्या मनामध्ये शिक्षण मंडळ इतकं बसलेलं आहे की शिक्षण मंडळात 100 वर्षात अनेक आव्हानं, अनेक अडचणी त्यांना तोंड द्यावं लागलं. आजच्या डॉक्टर बुकमध्ये त्याचा उहापोह नोंदणी खूप की 100 वर्ष एखादी संस्था त्यातही पारतंत्र्यात पहिली 30 वर्ष म्हणजे काय कल्पना करू शकता. काही अडचणी मी सांगायचा प्रयत्न करेन मला मिळालेल्या अपुऱ्या वेळामध्ये तुमच्यापर्यंत पोहोचाव्या की कशा प्रकारच्या अडचणींना तोंड द्यायला लागू शकतं संस्था हे तुम्हाला समजावं म्हणून. पण या इतक्या लोकांनी शिक्षण मंडळाला उभं केलंय, आज या प्रतिष्ठेला उभापर्यंत पोहोचवलंय की सर्वांची नावं घेणं मला तर खरं अशक्य वाटतं. पण या कार्यक्रमाच्या निमित्तानं ही 2 कुटुंब जी शिक्षण मंडळाचे आधारस्तंभ होते की शिराळकर कुटुंबीय आणि निगडीकर कुटुंबीय हे या निमित्तानं पुन्हा एकदा शिक्षण मंडळाच्या प्रांगणामध्ये सगळेजण आलात तुम्ही तुमच्या कुटुंबीय. मी बरोबर मनापासून आनंद व्यक्त करतो. मला असं वाटतंय माझ्या माहितीप्रमाणे हे खरं सावकार कराडमधली सगळी पूर्वीची मंडळी आणि आर्थिक स्थैर्याशिवाय, आर्थिक पाठिंब्याशिवाय कुठलं शिक्षणच काय कुठल्या क्षेत्रामध्ये संस्था चालवणं उभं करणं हे अत्यंत अशक्य काम. तर त्या काळामध्ये जे 11 जण होते या संस्थेचे संस्थापक त्यापैकी एक पांडुरंग शिराळकर होते पहिले सचिव.
आणि मारवाडी जरी त्या काळात नाव असलं तरी हल्ली आता लाहोटी म्हणून आपण त्यांना ओळखतो की प्रेमराज किसनलाल ते त्या काळातले पहिले अध्यक्ष होते. सुदैवानी आणि आपल्या सर्वांचं भाग्य आहे की सर्व कुटुंब काही ना काही निमित्तानं, माझे विद्यार्थी तर आहेतच, अजूनही 102 वर्षांनी हे 11च्या 11 जण काही ना काही निमित्तानं संस्थेच्या संपर्कात आहेत. हे आमच्या दृष्टीनं अतिशय अभिमानाची आणि आनंदाची गोष्ट आहे. निगडीकर कुटुंबियांची आणि शिराळकर कुटुंबियांची जी ओळख, शिक्षण ओळख म्हणण्यापेक्षा त्यांनी केलेल्या मदतीचं एक मूर्त स्वरूप किंवा मदतीची एक आठवण म्हणून या दोन वास्तू त्यांच्या या ठिकाणी ज्या उभ्या होत्या, काळाच्या ओघामध्ये तात्पुरत्या पुसल्या गेल्या होत्या आणि त्यांचा पुनर्स्थापना करण्याचं भाग्य तुम्हाला सगळ्यांना लाभतंय. या निमित्तानं मी त्याबद्दल आनंद व्यक्त करतो. आणि मधल्या काळामध्ये ज्या काही कारणास्तव हे थोडंसं पडद्या मागं पडलं होतं त्याबद्दल शिक्षण मंडळाच्या, विश्वस्त मंडळाच्या वतीने मनपूर्वक दिलगिरी व्यक्त करतो. राग संस्थेवरती असू नये अशी या निमित्तानं विनंती करतो. संस्था ही 100 वर्ष पूर्ण केली, अजूनही 100 वर्ष आपल्या सगळ्यांच्या आशीर्वादानं, आपल्या सगळ्यांच्या श्रमानं ही पुढे जाणार आहे यात मला अजिबात संशय नाही. त्यामुळं पुन्हा एकदा हा आनंद क्षण आपल्या सगळ्यांना तुमच्या साक्षीनं अनुभवता येतोय त्याबद्दल मनापासून आनंद व्यक्त करतो. अनेक कुटुंबियांच्यापैकी काही कुटुंबांचे नावं या निमित्तानं मला घेतलीच पाहिजेत अशी मी नावं घेतो. याचा अर्थ असा नाही की ज्यांची नावं मी घेत नाही त्यांचं या ठिकाणी काही कमतरता आहे त्यांच्यामध्ये किंवा त्यांच्या प्रयत्नामध्ये काही कमतरता राहिली आहे. पण शिक्षण मंडळाबरोबर जे ज्याला आपण म्हणतो अद्वैत ज्यांचं निर्माण झालेलं आहे, सिनॉनिमस संस्थेबद्दल असणारी जी नावं आहेत की या व्यक्तीचं नाव आत्ताच्या काळामध्ये तुम्ही प्रभुणे सरांना अनुभवले की शिक्षण मंडळाने प्रभुणे सर एक अद्वैत होतं. अशी आपापल्या काळामध्ये अद्वैत असणारी नावं आहेत. त्यानिमित्तानं मी त्यांच्या पुण्यस्मृतीला तुमच्या सगळ्यांच्या साक्षीनं अभिवादन करतो. सर्वप्रथम आळतेकर कुटुंबीय, बहुलेकर कुटुंबीय, गणपतराव जोशी, पोगले, भुटकर, लाहोटी, फणसळकर देखील यामध्ये एक मानाचं पान आपल्या नावाने देखील या डॉक्युबुकमध्ये आहे. आणि त्या डॉक्युबुकचं प्रकाशन करण्यासाठी आपली उपस्थिती लाभते हा आमच्या दृष्टीनं नवनीतला पण खूप आनंद झाला की त्यांनी देखील हा अभ्यास करून एक पान आपल्या कर्तृत्वाबद्दलच्या पुस्तकामध्ये आहे. हा अतिशय आमच्या दृष्टीनं आनंदाची अभिमानाची गोष्ट आहे. पाठक नावा जोशी, प्रभुणे सर, भागवत सर, पागनीस सर, खूप नावं आहेत. या काय म्हणतो वेळाअभावी मी घेत नाही आणि मनापासून क्षमा मागतो की ज्यांची नावं त्या वेळाअभावी मी घेतली गेली नाहीत त्यांच्या देखील मी स्मृतीला या निमित्तानं वंदन करतो. पहिल्यापासून गेल्या 100 वर्षाच्या लोकप्रतिनिधींची माया कधी पातळ न करता या संस्थेबद्दल लोकप्रतिनिधींनी या संस्थेवरती अपरंपार प्रेम यशवंतराव चव्हाण साहेबांपासून या संस्थेला मिळत गेले. त्यानंतर पिढी पाटील साहेबांना असतील, त्यानंतर आजपर्यंत अगदी पृथ्वीराज चव्हाण साहेब असतील, खासदार साहेब आपले श्रीनिवासराव पाटील असतील, बाळासाहेब पाटील असतील आणि अगदी ते मुंबई किंवा दिल्लीच्या पातळीवरचे लोकप्रतिनिधी नव्हे तर अगदी वार्ड पातळीवरच्या अगदी नगरसेवकांचा देखील आपल्या संस्थेबद्दल कायम महत्त्वाची आणि प्रेमाची भावना राहिलेली आहे. त्यांचे प्रतिनिधी देखील आज अण्णा त्या सर्वांचे प्रतिनिधी म्हणून उपस्थित आहेत. गेली 25-50 वर्ष या संस्थेच्या कामामध्ये त्यांचा अतिशय पाठीवरती सर्व बाबतीत आमचं चुकलं तरी त्यांच्या पाठीवरचा हात कधी त्यांनी काढून घेतला नाहीये. तर या निमित्तानं हा त्यांच्या सगळ्यांच्या प्रति कृतज्ञता व्यक्त करण्याचा क्षण आहे. डॉक्युबुकबद्दल थोडंसं सांगतो. हा एक थोडीशी म्हणजे नवनीत त्याच्या भाषणामध्ये बोलेल, थोडीशी नवीन संकल्पना आहे. कारण स्मरणिका ही आपल्या सर्वांना माहीत आहे, पण स्मरणिकाला एक भावनिक मूल्य असतं. 25 वर्ष रौप्य महोत्सव ही स्मरणिका, सुवर्ण महोत्सव ही स्मरणिका, त्यामध्ये माझ्या शाळेतल्या आठवणी, शिक्षकांच्या शाळेमधल्या आठवणी, शाळेमधल्या घडामोडी, माझ्या आयुष्यामध्ये आलेले प्रसंग, त्याला एक थोडंसं भावनिक स्वरूप असतं. पण आमच्या डोक्यात असं म्हणजे मनामध्ये असं आलं सर्वांच्या की 100 वर्ष फार मोठा कालावधी आहे आणि 100 वर्षामध्ये ही संस्था कुठल्या कुठल्या अडचणीतून गेली, किंबहुना कशा परिस्थितीत ती स्थापन झाली, तिथून कशा परिस्थितीत आपण सुवर्ण महोत्सव, रौप्य महोत्सव, अमृत महोत्सव आणि आता शताब्दी महोत्सव साजरा केला. हा सर्व प्रवास इतिहासाचे अधिकृत साधनं वापरून डॉक्युमेंटेशनच्या स्वरूपामध्ये हा तयार करावा. म्हणजे एक फार मोठी धरोहर ही पुढच्या पिढीपर्यंत सोपवण्याचं सद्भाग्य आम्हाला लाभेल आणि त्यासाठी नवनीतच्या इमेज मीडिया या मान्यवर संस्थेचा आम्हाला सहाय्य झालं, याचा देखील खूप आनंद होतोय. या निमित्तानं अनेक गोष्टी या पुस्तकामध्ये म्हणजे काही अत्यंत सुरस आणि चमत्कारिक देखील म्हणजे आपल्याला वाटणाऱ्या घटना या संस्थेच्या इतिहासामध्ये घडलेल्या आहेत. काही निमित्तानं 2 गोष्टी मी जर सांगितल्या तर मला वाटतं औचित्य भंग होणार नाही. जीवन सर घड्याळाकडे बघतायत पण मला कल्पना मी माझं थोडंसं एक्सिड करतोय, पण सर्वांचा प्रतिनिधी म्हणून मी बोलतोय त्यामुळं काही गोष्टी या ठिकाणी सांगितल्याच पाहिजे. अशा काही घटना आहेत की तुम्हाला कल्पना आहे की 2 ऑगस्ट
1921 साली आपल्या 20 साली संस्था स्थापनेचा ठराव झाला. आपण तो ठराव कायम आपल्या संस्थेच्या श्रद्धास्थान लोकमान्य टिळकांच्या पुतळ्यात शेजारी कोरलेला सुवर्णाक्षरामध्ये पाहतो. त्यामध्ये त्या काळातल्या भाषा जशी जशी लिहिली आहे. मूळ तो मोडी लिपीचा ठराव आहे. मोडी वाचणारे पण माणसं आता काही मिळत नाही. पहिली काही वर्षाची कोसळी आपली मोडी लिपी आहे. पण तत्कालीन उपाध्यक्ष बाबा दाखलेकर यांना स्वतः मोडीचं ज्ञान खूप होतं. त्यामुळे त्यांनी ते ट्रान्सलेट मराठी मोडी ही खरं म्हणजे भाषा मराठीच, पण ती लिपी वेगळी आहे. त्यामुळे ते मराठीमध्ये त्यांच्या अभ्यासामुळे आपल्याला सगळ्यांना ते भाषांतर म्हणता येत नाही, लिप्यांतर केलं आणि आपल्याला ते सगळं वाचायला मिळालं. तर पहिल्या दिवशी सगळ्यात मोठी देणगी शिराळकरांनी दिली. पहिल्या दिवसापासून या कुटुंबाचं आर्थिक सहकार्य या संस्थेला एवढं लाभलंय की तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे म्हणून मी हा प्रश्न टाकत नाही. आता मी कायम विचारतो की 2 ऑगस्टला संस्था स्थापनेचा ठराव झाला आणि आपण ज्या ठिकाणी बसलो आहोत कृष्णापुरापासून वाचसुंदर सरांच्या घरापर्यंत असणारा साधारण 2.25 लाख स्क्वेअर फूट ही जागा असणारा हा भूखंड, ही जागा शिक्षण मंडळाला कधी मिळाली असेल, किती दिवस लागले असतील त्या काळाच्या या 11 संस्थापकांना की ही जागा मिळवण्यासाठी. हा प्रश्न मी कायम माझ्या शिक्षकांना गप्पा मारताना विचारतो. कोणी म्हणतं 1 वर्ष, कोणी म्हणतं 2 वर्ष, कोणी म्हणतं पैसे गोळा करायला एवढा बराच वेळ लागला असेल. तर हा एक चमत्कार आहे की 2 ऑगस्ट 1920 साली झालेला ठराव आणि ही जागा शिक्षण मंडळाने 17 ऑगस्ट 1920 म्हणजे 15व्या दिवशी ही जागा शिक्षण मंडळाच्या तत्कालीन संस्थापकांनी 2.25 लाख स्क्वेअर फूट जागा ही बक्षीसपत्रांनी, खरेदीपत्रांनी, नगरपालिकेच्या सहकार्याने सर्व प्रकारचे माध्यमं वापरून ही जागा शिक्षण आणि 100 वर्ष हे फार मोठं ॲसेट ज्याला म्हणून मालमत्ता शिक्षण मंडळाची की ज्याचा हेवा अजूनही वाटेल की गावाच्या मध्यवर्ती आहे जागा, ही गावाच्या कोपऱ्यात होते एकेकाळी. तर आपल्याला 15 दिवसात त्या कामाचा म्हणजे आम्ही कायम स्वतःला सांगतो की आपल्याला असं वाटायला लागेल की आपण फार काम करतोय बरं का संस्थेसाठी. तेव्हा आपल्या 11 संस्थापकांच्या कामाचा सपाटा बघा. 15व्या दिवशी 2 लाख स्क्वेअर फूट जागा कमीत कमी संस्थेचे पैसे खर्च करून 9-10 हजार रुपये जमले होते त्यावेळेला. सगळेच पैसे काही त्यांनी जागेसाठी घालवले नसतील. त्या काळात ते 9-10 हजार म्हणजे कल्पना करू शकता आता किमान कोटी रुपये तरी त्याची किंमत असेल. पण असा इतिहास लाभलेली संस्था आपण चालवतोय. या अभिमानापेक्षा जबाबदारीची जाणीव या निमित्तानं कायम आम्हाला होत असते की अशी सुरुवात झालेली संस्था 100 वर्षानंतर आपण चालवतो आहोत. त्यामुळे किती काळजीने, किती निगुतीने ही संस्था चालवायला पाहिजे. तर पदोपदी आम्हाला बंधन आणि पदोपदी त्याचा अभिमानापेक्षा जास्त जबाबदारीची जाणीव आम्हाला होत असते. दुसरी एक छोटीशी गोष्ट तुम्हाला सांगतो आणि माझ्या भाषणाच्या उत्तरार्धाकडे वळतो. ही लीळादसूची इमारत आपल्याला उजव्या बाजूला दिसते आहे. म्हणजे सुनील वगैरे आम्ही सगळेजणच या सुनील, संदीप सगळेच आम्ही या शाळेचे माजी विद्यार्थी या निमित्ताने किंबहुना या ठिकाणी उपस्थित असलेले सगळेच जण या शाळेचे विद्यार्थी असतील. 1965 जुनी इमारत तुम्ही बघितली असेल या ठिकाणी होती कौलारू. ती कमी पडायला लागली त्यावेळेला 65-66 साली या शाळेचं या इमारतीचं बांधकाम सुरू झालं. दुर्दैवाने 65 साली युद्ध सुरू झालं. दुसरं 62 सालचं चीनच्या युद्धामधल्या नंतर 65 सालचं युद्ध सुरू झालं आणि त्या काळातल्या राष्ट्रीय आपत्ती, राष्ट्रीय परिस्थितीला अनुसरून सिमेंटला रेशन लादलं गेलं. हे लादलं गेलं म्हणण्यापेक्षा आवश्यक होती. सीमेवरती पूल बांधायचे होते, सीमेवरती रस्ते बांधायचे होते. त्यासाठी सिमेंटची जी आवश्यकता लागणार होती त्यामुळं शाळा, हॉस्पिटल यासारख्या अत्यावश्यक गोष्टींच्या देखील बांधकामं थांबवण्यात आली आणि राष्ट्रीय आपत्ती, राष्ट्रीय युद्धामुळं सर्व सिमेंटच्या सप्लाय बंद करण्यात आला आणि आपलं काम जे काही थोडं झालं असेल ते त्या ठिकाणी बंद पडलं. तर त्या काळामध्ये तुम्हाला आताही कल्पना आहे की इमारतीचं चालू असलेलं काम बंद पडलं तर इमारतीचं काम किंमत मल्टीफोल्ड्सनी वाढते. इमारतीचा बांधकामाचा खर्च हा कित्येक पटीने वाढतो आणि शाळेने कसेबसे गोळा केलेली रक्कम जर आत्ता आपलं त्या काळात एक 10,000 रुपये बजेट असेल आणि 4 वर्षात आपलं तिथे 25,000 बजेट होईल आणि हे गोळा कसे करायचे हा प्रसंग त्यावेळेच्या संस्था चालकांच्या समोर आला. त्यामुळे त्या काळचे सचिव आणि त्या काळचे उपाध्यक्ष आरांडके साहेब, काकासाहेब आरांडके म्हणून उपाध्यक्ष होते, ते रेल्वेचं तिकीट काढून दिल्लीला गेले. यशवंतराव चव्हाण साहेब त्यावेळेला संरक्षण मंत्री होते आणि यशवंतराव चव्हाण साहेबांना तुम्हाला माहिती आहे कराड हा त्यांच्या इथं म्हणजे मनोरंजनातले ठेव होती. कराडचं सांगितलं की सगळ्या अपॉइंटमेंट थांबून त्यांचे डोंगरे नावाचे जे सचिव होते चव्हाण साहेबांच्या समोर नेमणूक, हे तर काय चव्हाण साहेबांच्या शाळा चालवणारे शाळेचे पदाधिकारी. त्या दोघांनी त्या काळातले सचिव आणि त्या काळातले उपाध्यक्ष व्हाईस चेअरमन आणि हे शाळेचं गाऱ्हाणं चव्हाण साहेबांच्या समोर मांडलं आणि त्यांना सांगितलं की आम्हाला कल्पना आहे राष्ट्रीय आपत्तीच्या काळात की आमची घरगुती गोष्ट तुमच्यापर्यंत म्हणजे राष्ट्राच्या संरक्षण मंत्र्यापर्यंत आणायची. हे देखील अवधत्य आहे, धाडस, हा उद्धटपणा तुम्ही कदाचित म्हणाल आम्ही करतोय, पण ही अशी अडचण आहे
तर आपल्या समोर आम्ही ती पोहोचवली, त्यापेक्षा उपाय तुम्हीच काढा, आम्ही त्याच्यावर काही सुचवण्याचं आमचं म्हणजे ते पात्रताही नाही आणि ते धाडसही नाही, एवढं आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवतो. आणि रेल्वेने ते लोक दोघेही परत आले. 3 दिवस त्या काळामध्ये दिल्लीहून कराडला यायला लागायचे. तर तिसऱ्या दिवशी सातारच्या कलेक्टर ऑफिसचा फोन आला की तुमचा सिमेंटचा परवाना आलेला आहे. तर काही गोष्टी सांगण्याचा दिवस आहे, सांगण्याचं स्थान आहे, सांगण्याची वेळ आहे, म्हणून थोडा तुम्हा सगळ्यांचा मी वेळ घेतला. डॉक्युमेंटबद्दल मी बोललो, त्याच्या साधनांबद्दलही बोललो. डॉक्युमेंटमधल्या काही एक पॅराग्राफ या निमित्तानं 4 ओळींचे तुम्हाला मी वाचून दाखवतो की या कार्यक्रमाशी त्याचा खूपच जवळचा संबंध आहे. मंडळाचे पहिले सचिव स्वर्गीय पांडुरंग शिराळकर, त्याच्या पूर्वीचा भाग असा आहे की बहुउपयोगी स्वरूपाची एक इमारत बांधण्याचा विचार सुरू झाला, कारण शाळेला वाचनालय, प्रयोगशाळा, एकाहून एक अधिक वर्गातील विद्यार्थ्यांना एकत्र जमवणे किंवा अन्य कोणत्याही उत्सवांसाठी कुठल्याही इमारतीची सोय नव्हती. त्यासाठी मंडळाचे पहिले सचिव पांडुरंग शिराळकर यांनी 3000 रुपयाची देणगी त्या काळात देऊन सोय केली आणि त्यातून हुरूप आलेल्या शिक्षकांनी स्वतःच्या ₹1300ची भर घालून 1937 मध्ये या शिराळकर केशव व्यंकटेश शिराळकर मंदिर जे पूर्वच्या स्वरूपात होतं त्याचं बांधकाम 1937 साली त्याला केलं आणि पांडुरंगांचे वडील केशवराव यांचं नाव या सभागृहाला देण्यात आलं. आणि त्यावेळेला मुंबई प्रांताचे मुख्यमंत्री बाळासाहेब खेर यांच्या हस्ते या सभागृहाचं उद्घाटन झालं. तसंच लोकमान्यांची स्मृती अर्धपुतळ्याच्या स्वरूपात जपली जावी, त्यामुळे टिळकवास्तूच्या पूर्व दिशेला जो पुतळा होता त्यासाठी पालकर बंधू सराफ यांनी देणगी दिली. तसंच जोडीला चहाचे व्यापारी निगडीकर बंधू यांनी शाळेमध्ये नाट्यगृह, खुले नाट्यगृह लावे यासाठी देणगी दिली. त्यातून काही तात्यासाहेब निगडीकर कला मंदिर हे साकार. असा या दोन्ही वास्तूंचा इतिहास जो आपल्या डॉक्युमेंटमध्ये ज्याला पुराव्यासह नोंदणीने लिहिलेला आहे तो या निमित्तानं तुम्हा सर्वांच्यापर्यंत पोहोचवला. एकच गोष्ट या निमित्तानं सांगायची राहिली आजच्या 4 कार्यक्रमांपैकी, म्हणजे आज आपण उपहारगृहाचं उद्घाटन केले. उपहारगृहाचं प्रयोजनही या निमित्तानं तुम्हाला सांगतो. महिला महाविद्यालय आणि आपलं ज्युनियर कॉलेज बहुतांशानं या दोन्ही विद्यालयांमध्ये ग्रामीण भागातल्या मुली येतात. सकाळी 6-6:30 वाजता ते घरून निघतात. 12:30-1ला कॉलेज संपल्यानंतर घरी जाईपर्यंत पुन्हा 1:30, 2, 3 वाजू शकतात. तर त्यांच्यासाठी पौष्टिक स्वच्छ आहाराची व्यवस्था आपल्याकडे नव्हती. त्याचबरोबर शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी कार्यक्रमाच्या निमित्तानं, उत्सवाच्या निमित्तानं 10-12 तास शाळेमध्ये असतात. ही आवश्यकता झाली आणि कायदेशीर गोष्ट म्हणजे आमच्या दोघी मॅडम संमती मान हलवत आहे की महिला महाविद्यालयाच्या मागच्या वर्षीच्या मागचं जे नॅक झालं 4 वर्षापूर्वी त्या अहवालामध्ये देखील नॅक कमिटीने ही कमतरता नोंदवली होती की महाविद्यालयीन विद्यार्थ्यांसाठी उपहारगृहाची व्यवस्था तुमच्याकडे नाही. या स्वार्थ आणि परमार्थ त्या दोन्ही आवश्यकता पूर्ण करण्यासाठी ते हे उपहारगृह आपण या ठिकाणी सुरू केले. मुख्य म्हणजे आपले आदरणीय चेअरमन बाळासाहेब कुलकर्णी हॉस्पिटॅलिटी इंडस्ट्रीमध्ये 2 पिढ्या असल्यामुळं हा अनुभव त्यांना खूप मोठा आहे. त्यांचे चिरंजीव करण कुलकर्णी मुद्दामून आज त्यांचे प्रतिनिधी म्हणून उपस्थित आहेत. मी मुद्दामून त्याला सांगितलं होतं आज जरुरी आहे. तर त्याच्या परिचयातून त्याचेच एक सहकारी श्री मुळी यांना आपण हे कॅन्टीन चालवायला दिलेलं आहे कॉन्ट्रॅक्ट करून. तर हे कॅन्टीन आपलं सकाळी 7 पासून संध्याकाळी 6 पर्यंत या ठिकाणी चालत आहे. आजपासून त्याचं अधिकृत उद्घाटन आपण करतोय. मी मॅडमना विनंती करीन या 3ही वास्तूंचं उद्घाटन अधिकृतरित्या झाल्याचं त्यांनी आपल्या व्याख्यानामध्ये जाहीर करावं. तर ते कॅन्टीनही या निमित्तानं या ठिकाणी सुरू होत आहे. आणि अजून एक ही छोटीशी कमतरता या निमित्तानं होती ती एक ऑगस्टच्या दिवशीच आपण दूर करण्यामध्ये आपल्याला त्यामध्ये यश मिळालं. ही एक आनंदाची गोष्ट. पुन्हा एकदा तुम्हा सगळ्यांचं लोकमान्य टिळकांचं या स्मृती दिनाला स्वागत करतो आणि माझं थोडंसं लांबलेलं प्रास्ताविक पूर्ण करतो. नमस्कार आणि धन्यवाद. या कराडमधील पहिला महिला वकील आणि पहिल्या महिला न्यायाधीश ते मुंबई उच्च न्यायालयाचा न्यायाधीश असा 3 दशकांचा न्याय क्षेत्रातील उल्लेखनीय प्रवास करणाऱ्या डॉक्टर शालिनीताई फणसळकर जोशी या ओगलेवाडीच्या बालविद्यालय आणि आत्माराम विद्यामंदिर आणि त्यानंतर कन्या शाळेच्या माजी विद्यार्थिनी आहेत. कनिष्ठ वर्ग सत्र न्यायाधीश म्हणून 1988 मध्ये त्या न्यायव्यवस्थेत रुजू झाल्या. 1997 मध्ये त्यांना अतिरिक्त जिल्हा न्यायाधीश म्हणून बढती मिळाली.
2015 मध्ये त्या मुंबई उच्च न्यायालयात न्यायाधीश झाल्या आणि 5 फेब्रुवारी 2019 मध्ये त्याच पदावरून सेवानिवृत्त झाल्या. चाइल्ड सेक्शुअल अब्यूज फ्रॉम सोशियो लीगल पर्स्पेक्टिव्ह या विषयावरील प्रबंधासाठी शालिनीताईंना 2004 मध्ये पुणे विद्यापीठाने डॉक्टरेट प्रदान केली. अशी महत्त्वपूर्ण उपस्थिती लाभलेल्या प्रमुख पाहुण्या सौभाग्यवती शालिनी फणसळकर जोशी यांचा सत्कार करण्यासाठी आमंत्रित करतो. शिक्षण मंडळ शताब्दी दैनंदिनी साहित्य साधना. एक मिनट सर, थोडं प्लीज. थँक्यू. एक मिनट सर. थँक्यू. सत्काराच्या स्वरूपात चार श्रीफळ, बुके, साहित्य साधना दैनंदिनी. आपली थँक्यू. सत्काराचे स्वरूप आहे शाल, श्रीफळ, बुके तसेच साहित्य साधना दैनंदिनी. साहेब एक नमस्कार. आजच्या कार्यक्रमाच्या प्रमुख पाहुण्या, व्यासपीठावरील संस्थेचे सर्व पदाधिकारी आणि संस्थेचे सर्व हितचिंतक. साधारण 44-45 वर्षापूर्वी लोकमान्यांच्या पुतळ्याच्या शेजारचं जी माझा प्रवास मला या निमित्तानं आठवतो. शेखर देशपांडेंनी सांगितलं की माझे इथं मी शिकलो. माझे काका आणि काकू दोघंही हातमारांचे शिक्षक होते. माझी पत्नी इथं शिकलेली आणि माझे बरेच मित्रजन वगैरे या संस्थेचे माझे विद्यार्थी. त्यामुळं आजच्या कार्यक्रमामध्ये मला सर्वप्रथम शेखर देशपांडे आणि त्यांच्या सर्व सहकार्यांचे आभार मानायचे की संस्थेसाठी अशा प्रकारचं काहीतरी पुस्तक असावं ही कल्पना त्यांना सुचली आणि त्यासाठी त्यांनी माझ्यावर जबाबदारी किंवा माझ्या संस्थेवर जबाबदारी सोपवली. त्याचं कारण म्हणजे पुण्यात राहून अशा प्रकारचं काम करताना आम्हाला बरेचदा जाणवतं की अनेकांना कुठंतरी एखादा ऑकेजन साजरं करणं किंवा तेवढं औचित्य पार पाडणं यापुरतं पुस्तक करणं गरजेचं वाटतं. आणि तशा प्रकारची पुस्तकं म्हणजे तुम्ही त्याला स्मरणिकाही म्हणत नाही, कारण स्मरणिका देखील अतिशय कुशलतेनं आणि अतिशय उत्तमरित्या केल्या गेलेल्या असतात. आणि कदाचित जर डॉक्युमेंट चांगलं झालं असेल तर त्याच्यामागं या संस्थेच्या आत्तापर्यंतच्या सर्व स्मरणिकांचाच मोठा आधार आहे. त्याचं कारण असं की तुम्हाला थोडक्यात डॉक्युबुकची संकल्पना सांगतो. शेखर देशपांडेंनी मगाशी सांगितली. डॉक्युमेंटेशन हा विषय बहुतेकांना आपल्याला वेगळ्या संदर्भानं माहिती असतो. सरकारी कागदपत्र किंवा एखाद्या संस्थेसाठी म्हणून कागदपत्र गोळा करतो म्हणून आपण त्याला डॉक्युमेंटेशन म्हणतो. परंतु डॉक्युमेंटरी हा शब्द तुम्हाला सर्वांना माहिती असेल, ज्याला आपण मराठीमध्ये अनुभूतपट म्हणतो. अनुभूत हा शब्द खरं हिंदी त्याचा आपण अर्थ असा घेतो की मागं वळून पाहणं सगळा इतिहासाकडं. तर त्या प्रकारचं काम आम्ही माझी संस्था करते. गेली 12 वर्ष या प्रकारचं काम करते. साधारण 50 पुस्तकं आम्ही आत्तापर्यंत गेल्या 12 वर्षामध्ये केली. पुण्याबाहेरची अपवादात्मक काम आहे, त्याच्यामध्ये शिक्षण मंडळाचं काम करण्याची आम्हाला संधी मिळाली आणि कराडमधल्या एखाद्या संस्थेनं अशा प्रकारचं पुस्तक करण्याची संधी द्यावं हे माझ्या दृष्टीनं खूप महत्त्वाची गोष्ट आहे. आणि सगळ्यात त्याहून महत्त्वाची गोष्ट जी आहे ती या संस्थेचं, असं त्यांनी मगाशी सांगितलं की मोडी लिपीमध्ये सुरुवातीचे काही मिनिट्स लिहिले होते, परंतु त्या सर्व मिनिट्सचं मराठीमध्ये लिप्यांतर केलेलं असल्यामुळं प्रत्येक पहिल्या बैठकीपासून ते प्रत्येक बैठकीचे तपशीलवार अधिकृत माहिती आमच्यापर्यंत पोहोचू शकली.
जे काम आमच्या दृष्टीनं खूप सोपं झालं. त्या डॉक्युमेंटमधले बाकीचे तपशील त्यांनी एक दोन सांगितले. मी अन्य तपशील सांगण्यापेक्षा मी त्याच्यामध्ये काही लोकमान्यांची वचनं वापरली जी खूप प्रसिद्ध आहेत. त्याच्यामध्ये एक वचन असं आहे की कोणतंही महान कार्य हे सोपं नसतं आणि सहज झालेलं कोणतंही काम हे महान असत नाही. संस्थेची 102 वर्षांची वाटचाल ज्या प्रकारची त्याच्यावरनं ती सोपी नव्हती हे तर 100% स्पष्ट होतं. परंतु माझ्यासारख्या माणसाला ज्यानं संस्था अगदी अल्पकाळ जवळून बघितली, बाकीचा काळ लांबून फक्त माहिती ऐकलेली, त्याच्यासाठी ते काम सोपं होण्यासाठी या 100 वर्षातल्या प्रत्येक बैठकीचा म्हणजे प्रत्येक मिटिंगचे मिनिट्स आणि त्याच्याखेरीज सर्व आत्तापर्यंतच्या म्हणजे वाचाचंद्र सरांपासून प्रत्येक शिक्षकानं त्यांच्या कदाचित त्याच्यातले काही विद्यार्थी तसेच पण या संस्थेत होते, फणसळकर सरांसारखे काही विद्यार्थी, तर त्यांनी या सगळ्यांनी विद्यार्थी दशेमधलं, त्यानंतर त्यांच्या शिक्षक म्हणून असलेल्या कारकिर्दीमधलं आणि काही जणांच्या मुलांनी त्यांच्या वडिलांकडून ऐकलेल्या आठवणी, अशा प्रत्येकानं त्या वेगवेगळ्या स्मरणिकांमध्ये किंवा मिनिट्समध्ये या प्रकारच्या आठवणी किंवा संदर्भ आम्हाला आयते उपलब्ध झाले. मी आयते यासाठी म्हणेन की अगदी ऑथेंटिक शब्दशः आणि नेमकं काय लिहावं आणि कसं लिहावं याचे ते मिनिट्स म्हणजे अगदी नमुना आहे. आणि संस्थेचे यासाठी आभार की ते सर्व मिनिट्स त्यांनी डिजिटाईज करून ठेवलेले असल्यामुळं आणखी सोपं गेलं. कारण मी पुण्यामध्ये आणि संस्थेचं काम सगळं इथं चालतं कराडमध्ये, त्यामुळं आणि मी प्रत्येक टप्प्यावर काही इथे येऊ शकत नव्हतो. तर हे सगळे मिनिट्स आणि सर्व डेटा माझ्याकडं आयता पाठवला गेला आणि माझं काम फार सोपं झालं. त्यामुळे मी त्यासाठी संस्थेचे आभार मानून मी सजेस्ट करेन त्यांनी रौप्य महोत्सव, शतकोत्तर रौप्य महोत्सवाचा उल्लेख केला. अशा पुढच्या प्रत्येक ऑकेजनसाठी यापुढेही ह्याच प्रकारे रेकॉर्ड जर व्यवस्थित मेंटेन होऊ शकली तर कुठल्याही पुढचं काम करणाऱ्यांना प्रत्येकाला या प्रकारचा डेटा रेकॉर्ड केलेला खूप उपयोगाचा होऊ शकतो. डॉक्युबुकच्या संकल्पनेविषयी तुम्हाला मी सांगितलं. इमेज मीडियाविषयी थोडक्यात सांगतो. इमेज मीडिया ही 2012मध्ये आम्ही काही पत्रकार मंडळींनी स्थापन केलेली संस्था आहे आणि या प्रकारचं व्यावसायिकरित्या काम करणारी पहिलीच संस्था आहे. या आत्तापर्यंत अशा प्रकारे काही मान्यवर लेखक आणि पत्रकार मंडळी आहेत की जी इंडिव्हिज्युअली अशा प्रकारचं काम करत होती. परंतु आम्ही संस्थात्मक स्वरूपात काम यासाठी करतो की एका वेळेला 4 किंवा 6 महिन्यामध्ये एखादा प्रोजेक्ट करायचा असेल तर सगळ्यांना सगळे कामं शक्य होतात असं नाही. कोणी फोटोग्राफ्सवर काम करू शकतं, कोणी रेकॉर्ड तपासणं आणि त्याच्या संदर्भात त्यातनं संदर्भ काढणं हे काम करू शकतं. जसं या पुस्तकासाठी माझ्या पत्नीनं सगळ्या संदर्भांचं काम केलं होतं, मी सगळ्या टेक्स्ट कंटेंटचं काम केलं होतं आणि आमच्या टीममधल्या आणखी काही मेंबर्सनी फोटोग्राफचं काम केलं होतं. त्यामुळं पॅरलल काम केल्यामुळं कोणाच्या नजरेतून एखादी मुद्दा सुटला, एखादी माहिती सुटली तर ती दुसरा कोणीतरी नजरेस आणून देतो आणि त्याच्यातून थोडी अधिक परिपूर्णता येते. काही 20-25 लोकांच्या आपण मुलाखती पण घेतल्या होत्या. 100 वर्षाचा इतिहास असल्यामुळं गेल्या 50-60 वर्षांपलीकडचा इतिहास स्वतः पाहिलेले सांगू शकणारे असे साक्षीदार अपवादानं सुद्धा अपेक्षित नव्हते आम्हाला आणि तसे मिळणार नव्हते. त्यामुळं आम्ही ते रेकॉर्डमधनं माहिती घेतली. परंतु त्यानंतरच्या काळातल्या गेल्या 50 वर्षातला कालखंड बघणारे काही प्रत्यक्ष आम्हाला शिक्षक आणि संस्थेचे पदाधिकारी उपलब्ध झाले, तर त्यांच्याकडून घेतलेली माहिती आणि ती संदर्भ साहित्य असं सर्व जो ऑथेंटिक म्हणता येईल अशा प्रकारचा डेटा या पुस्तकासाठी वापरलेला आहे. तुम्ही सगळेजण पुस्तक वाचालच आणि तुम्हाला आवडलं, आवर्जून पसंती कळवा. संस्थेच्या वाटचालीमध्ये तुमच्या सर्वांचा सहभाग खूप महत्त्वाचा आहे आणि तुमच्या सर्वांच्या आशीर्वादानं संस्था चालू आहे. माझ्यासारख्या माजी विद्यार्थ्यांवर पण तुमच्या सर्वांचे आशीर्वाद आहेतच आणि त्यामुळेच ते काम मी करू शकलो असं मला वाटतं. तुम्हाला सर्वांचा मी वेळ घेतला त्याबद्दल क्षमस्व. धन्यवाद. धन्यवाद सर. साहित्य साधना. धन्यवाद. प्रकाशन होत आहे. कृष्णकवीचा रम्य व शांत परिषद विद्यार्थ्यांसाठी सर्वभूमी ठरला आहे. संस्थेची शताब्दीची उत्तुंग झेल जनसामान्यांच्या कुटुंबाचा विषय ठरला. या नवते काळात नेत्र निरांजनांचे पारणे फिटावे अशीच ही सुरम्य झेल ठरावी.
मान्यवरांच्या हस्ते शताब्दी ग्रंथाचं या ठिकाणी उद्घाटन प्रकाशन झालेलं आहे. पुन्हा एकदा जोरदार टाळ्यांनी आपण या शताब्दी ग्रंथाचं स्वागत करतो. श्री UK कुंभार आणि सहभागी विद्यार्थी आहेत शुभंकर भंडारे आणि अथर्व कदम. सर जाओ या मोबाईल दीदी एक मिनिट थांबा. सर प्लीज मॅडम हां प्लीज इथे आहे. मार्गदर्शिका आहेत महापुरे SP आणि कला शिक्षक नांगरे SR. विद्यार्थिनी आहेत धनश्री, साक्षी आणि सिद्धी, सर्व 9वी व चे विद्यार्थी. प्रकारचे प्रकाशन करावे. इथे बाप मॅडम राहतो. उत्पादन करून मी माझे 4 शब्द आपणापुढे सादर करते. व्यासपीठावरील उपस्थित प्रमुख पाहुण्या न्यायमूर्ती शालिनी खंडसरकर, शिक्षण मंडळ कराडचे अध्यक्ष डॉक्टर भूदेदार, सचिव श्री शेखर देशपांडे, सहसचिव राजेंद्र लाटकर, नवनीत देशपांडे, श्रीयुत गोसावी, संस्थेचे माजी संचालक आणि माझे मोठे दीर श्री नानासाहेब निगडीकर, व्यासपीठावरील समोरील सर्व मान्यवर, शिक्षण मंडळाचा सर्व स्टाफ, विद्यार्थी, मित्रमैत्रिणी, सर्वप्रथम आज मला इथे बोलायला संधी दिली त्याबद्दल शिक्षण मंडळाचे प्रथमच आभार मानते. या कार्यक्रमाला येताना आज आम्हा निगडीकर कुटुंबियांना विशेष आनंद वाटतो. त्याचं कारण असं की आमच्या दृष्टीनं या समारंभाचं महत्त्व भावनिकदृष्ट्या, कारण असं 1960 साली माझे सासरे श्री रंगनाथ उर्फ तात्या निगडीकर यांचं वयाच्या 40-42 वर्षी कर्करोगानं निधन झालं. आणि त्यानंतर माझे दोन्ही चुलत सासरे श्रीयुत दादा निगडीकर आणि श्रीयुत बापूसो निगडीकर यांनी आपल्या भावाच्या स्मृतीप्रित्यर्थ हे टिळक शिक्षण मंडळाच्या उभारणीच्या काळामध्ये काही देणगी दिली. त्या देणगीतून करायचं काय हा एक विषय होता आणि त्यातून खुलं नाट्यगृह हे तात्यांच्या स्मृतीप्रित्यर्थ बांधलं गेलं. याचं कारण असं होतं की कराड हे त्यावेळी काही खूप मोठं शहर नव्हतं, विकसित होत होतं. आणि कोणतंही शहर जेव्हा विकसित होतं तेव्हा त्याच्या 3 बाजू असतात, शैक्षणिक, सांस्कृतिक, सामाजिक. शैक्षणिक तर हे कार्य होतच होतं, पण सामाजिक आणि सांस्कृतिक विकास होणं ही सुद्धा त्यावेळेची गरज होती. आणि त्यावेळी वेळोवेळी टाऊन हॉल किंवा मोठमोठे हॉल या सगळ्या गोष्टी उपलब्ध नव्हत्या. पण कराडचं एका दृष्टीनं खूप मोठं वैशिष्ट्य असं की सांस्कृतिक दृष्ट्या इथे खूप चांगले चांगले कार्यक्रम, सामाजिक व्याख्यान, यशवंतराव चव्हाणांच्या सारखे आणि अनेक मोठे लोक कराडचे त्यांच्या
पार्श्वभूमी असलेले त्याच्यामुळे कराड शहराला खूप मोठा सांस्कृतिक सामाजिक इतिहास आहे. आणि या दृष्टीनं काहीतरी मला आठवतं, माझं लग्न झाल्यानंतर म्हणजे हा सगळा इतिहास मला माहिती आहे, ऐकूनच माहिती माझ्या सगळ्या या सासरच्या मंडळींकडून. पण माझं लग्न झाल्यानंतर सुद्धा मी या व्यासपीठावर अनेक नाटकं आणि कार्यक्रम पाहिलेले, मोठमोठे कार्यक्रम आणि प्रचंड हाऊसफुल असे कार्यक्रम या रंगमंचावरती झालेले मी पाहिलेले. आणि मला वाटतं विकास जसजसा होत होता कराडचा तसतसं मग हे टाऊन हॉल झालं, वेणुताई झालं, मोठमोठे हॉल झाले. आणि मग या व्यासपीठावरती फक्त शिक्षण मंडळाचे कार्यक्रम, गॅदरिंग वगैरे वगैरे, पण तरी सुद्धा बाहेरचे काही कार्यक्रम, काही सामाजिक कार्यक्रम, काही चांगले व्याख्यान या त्याला या बाहेर व्यासपीठ साक्षीदार आहे. मला असंही एक म्हणजे पाहायला मिळालं की सुरुवातीच्या काळामध्ये शिक्षण मंडळाच्या सुद्धा खूप कमी बिल्डिंग होत्या, पण जसं जसं इन्फ्रास्ट्रक्चर वाढत गेलं तसं तसं आणि जसं जसं शैक्षणिक धोरणं बदलत गेली, शिक्षणच्या त्याच्यामध्ये बदल होत गेले, तसं गरज म्हणून जसं आता शेखर सरांनी सांगितलं की आमच्या जोगे मॅडमला कॅन्टीन हवं होतं, तर जोगे मॅडमसाठी कॅन्टीन, जोगे मॅडमने मॅथचे मी ते अंडरलाईन केलं त्याच्यामुळे ते झालं. पण हे सगळं करत असताना, इन्फ्रास्ट्रक्चर वाढत असताना याच परिसरात जरी सुरुवातीच्या काळामध्ये ही खूप मोठी जागा आहे असं वाटत होतं, तरी आता शिक्षण मंडळाचा वाढता व्याप पाहता ही जागा सुद्धा कमीच आहे तुम्हाला, मला असं वाटतं. तर या सगळ्या जागेवरती इतके कॉलेजेस, सगळ्या शाळा, हे सगळं वाढता व्याप पाहता मला वाटतं हे डिमॉलिश करणं गरजेचंही होतं. आणि हे सगळं झाल्यानंतर म्हणजे निगडीकर कलामंच जो होता त्याचं पहिलंच होतं, ते डिमॉलिश केलं. पण ते झाल्यानंतर मला आठवत आहे आमच्या घरामध्ये चर्चा, माझे पती आणि आमचे दीर, आमच्यात चर्चा झाली होती. आणि मला वाटतं प्रभुणे सरांच्यापर्यंत सुद्धा नानांनी विषय नेला होता. आणि त्यावेळी प्रभुणे सरांच्या काळात मला वाटतं भाऊजींच्या हस्ते त्याचं भूमिपूजनही झालं होतं, परत हे बांधायचं म्हणून. पण काही काळाने ते मागे पडलं आणि त्यानंतर पुन्हा त्या चर्चेला उदाहरण आमचे सुनील भाई आणि शेखर सर हे मित्र असल्यामुळे त्यांनी त्यांच्यापाशी बोलता बोलता विषय काढला आणि शेखर सरांनी ते सकारात्मक त्याला थोडंसं एक हे रूप दिलं आणि त्यातून हे नूतनीकरण या कलामंचाचं पूर्ण झालं. शेखर सरांनी सांगितलं की निगडीकर आणि शिक्षण मंडळ आमचं नातं, त्यांचं नातं खूप जवळच आहे, घट्ट आहे. आणि मला सगळ्यात जाणवलं असं की हे संबंध आजच्या पिढीने सुद्धा जपून ठेवलेले आहेत. त्यावेळेपासून आजपर्यंतचे हे सगळे संबंध आजच्या पिढीनेही सांभाळले आणि आमच्या भावनेला महत्त्व देऊन, आमची भावना लक्षात घेऊन हे नाट्यगृह पुन्हा नव्यानं आपण सुरू केलं. आणि शिक्षण मंडळाची असलेली आमची ही भावनिक जवळीक आणखी घट्ट केली. ही भावनिक जवळीक अशीच अभंग राहील याची मी निगडीकर कुटुंबियांच्यातर्फे ग्वाही देते. आम्ही सर्व निगडीकर कुटुंबीय, सर्व शिक्षण मंडळाच्या पदाधिकाऱ्यांचे, अध्यक्ष, सचिव, सहसचिव, संचालक सर्वांचे शतशः आभार मानतो आणि कृतज्ञ आहोत की आपण आमच्या भावनांना महत्त्व दिलं आणि या कलामंचाचं पुन्हा नूतनीकरण करून त्याला एक पुनरुज्जीवन दिलं. याबद्दल सर्व कुटुंबियांच्यातर्फे कृतज्ञता व्यक्त करते आणि थांबते. मला 4 शब्द बोलायला संधी दिली त्याबद्दल धन्यवाद. त्याचे अध्यक्ष डॉक्टर अनिल मुद्देदार, सचिव चंद्रशेखर देशपांडे, सहसचिव राजेंद्र लाटकर, इमेज इंडियाचे नवनीत देशपांडे ज्यांनी इतका सर्वांग सुंदर अंकप्रस केलेला आहे, ते स्वानंद गोसावी, राजहंस प्रकाशनच्या सगळ्यात सिनियर आपल्याला असलेले निगडीकर आणि त्यांचे कुटुंबीय, तसेच शिराळकर आणि त्यांचे कुटुंबीय आपल्या कर्तृत्वाने, स्वकर्तृत्वाने वेगवेगळे
क्षेत्र पादक्रांत केलेली आहेत ते सगळे आपले शाळेचे माजी विद्यार्थी व त्यांच्या पावलावर पाऊल टाकून जाणारे आपले आता आजी विद्यार्थी, सर्व मान्यवर उपस्थित निमंत्रित आणि माझे गुरुजन तसेच विद्यार्थी वर्ग हो. खरं तर सगळे चेहरे माझ्या परिचयाचे आहेत आणि सगळ्यांची नावं घ्यायची खूप मनापासून इच्छा आहे. वाचासुंदर सर असो, अरविंद घाटे असो, ॲडव्होकेट चिंगळे असो, पावसकर असो, बंडोपंत भट असो, माझा भाऊ रमेश फणसळकर असो, सगळे माझ्या ओळखीचे आहेत आणि मला सगळ्यांना भेटून बघून खूप आनंद झालेला आहे. आजचा दिवस म्हटला तर आपला संस्थापनेचा दिवस, त्यामुळे आजचा दिवस हा त्यांचे स्मरण करण्याचा की ज्यांच्या स्मृतीप्रित्यर्थ आपण ही शाळा उभी केली, संस्था स्थापन केली त्यांचा. लोकमान्य टिळक त्यांच्या नावातच सगळं आहे. लोकमान्य म्हणजे जगन मान्यता प्राप्त झालेले, लोकांची मान्यता प्राप्त झालेले. पण लोकमान्य टिळक आपल्याला जास्त माहिती आहे ते त्यांची ज्वाज्वल्य देशभक्ती, निस्सीम देशभक्ती, मूर्तिमंत धैर्य आणि करखडपणा व बाणेदारपणा. मला आठवतं शाळेत आपण लिहिलेली निबंध असायचे आणि त्यामध्ये आपण ती शेंगा खाल्लेल्याची गोष्ट असायची. आणि ज्या वेळेला लोकमान्य टिळकांनी ते म्हटलेलं होतं की मी शेंगा खाल्ल्या नाहीत, मी फोलपट उचलणार नाही, हा जो त्यांचा बाणेदारपणा आहे तो मी बघितलं की त्यांच्या आयुष्यात शेवटपर्यंत कायम राहिला. 1908 साली जेव्हा त्याला मुंबई न्यायालयाने 6 वर्ष काळपाण्याची शिक्षा दिली, त्यावेळेस तर हा बाणेदारपणा खूप उठून आला. त्यांनी जे शब्द त्यावेळेला उच्चारले आणि ते माझ्या दृष्टीने खूप आमच्या सगळ्यांच्या म्हणजे विधी क्षेत्रात काम करणाऱ्या, मुंबई हायकोर्टात काम करणाऱ्या सगळ्यांच्या दृष्टीने एक डोळ्यात अंजन घालणारे होते. ते असं म्हणले होते की इन स्पाइट ऑफ द वर्डिक्ट ऑफ ज्युरी आय मेंटेन दॅट आय हॅव इनोसंट. देर आर हायर पॉवर्स that rules the destiny of men and nations, and it may be the will of providence that the cause for which I represent may prosper more by my suffering than my remaining free. एवढं बाणेदारपणे इंग्लिश न्यायाधीशांना उत्तर देणारे लोकमान्य टिळक हे आपले होते, ह्याचा खरंच आम्हाला खूप अभिमान वाटतो. महत्त्वाचे हे आहे की हे त्यांचे शब्द आम्ही विसरलो नाही आहोत. किती जणांना माहिती आहे मला माहीत नाही, पण आमच्या मुंबई उच्च न्यायालयात त्यांचे हे शब्द शिलालेख करून कोरून ठेवलेले आहेत. ज्या न्यायालयात त्यांचा खटला झाला, जो सेंट्रल हॉल किंवा कोर्ट नंबर 46, त्या न्यायालयात त्यांचे तैलचित्र खटला चालवण्याचे आहेच, पण त्याच्या बाहेर जो शिलालेख लावला आहे त्यांनी हे शब्द अजरामर केलेले आहेत. या शिलालेखाचे अनावरण 24 जुलै 1956 आपला भारत देश स्वतंत्र झाल्यानंतर 9 वर्षांनी त्या काळचे आपले मुख्य सरन्यायाधीश मुंबई हायकोर्टचे छगला साहेब त्यांनी या शिलालेखाचं अनावरण केलं. आणि त्यावेळी ते जे परत बोलले तेही तितकंच महत्त्वाचं आहे. त्यांचे उद्गार सूचक आहेत. छगला साहेब म्हणाले की याच न्यायालयाने पूर्वी देशभक्त टिळकांना शिक्षा देण्याचे महापाप केले होते आणि हे स्मारक उभारून हे न्यायालय त्याचे प्रायश्चित्त घेत आहे. किती अभिमानास्पद वाटतं ऐकायला. आणि तुम्हाला सांगते, आम्ही जेव्हा मुंबई उच्च न्यायालयात कधीही जातो, केव्हाही जायचो तेव्हा ते शिलालेख आणि त्यावरचे उद्गार वाचले की आमची छाती अशी अभिमानाने भरून यायची की यापेक्षा आणि आपल्या देशभक्तीचं म्हणजे इतके बाणेदारपणाचं उदाहरण आपण काय बघू शकतो. हे शब्द आम्हाला नेहमी प्रेरणा द्यायचे, आपल्या न्यायासाठी न्याय हक्कांसाठी झटण्याचे म्हणजे स्रोत होते. आणि हे कायमचे आमच्या म्हणजे अगदी मला आठवते 2021 साली आपले सरन्यायाधीश DY चंद्रचूड साहेब हे त्यावेळेला कोरोना असल्यामुळे ऑनलाईन
मॅटर चालवत होते आणि त्यांना जेव्हा ते बॉम्बे हायकोर्टच्या मागं ते टिळकांचं तैलचित्र दिसलं तेव्हा त्यांनी परत हे उद्गार त्यांच्या प्रत्येकाच्या हे स्मरणात आहे. त्यांनी ते उद्गार वाचून म्हणलं की हे उद्गार आम्ही आयुष्यात कधीच विसरणार नाही असं त्यांचं आमच्या मनावर एक ठसा उमटलेला आहे आणि ते आम्हाला कायम प्रेरणा देत आहे. मला आनंद वाटतो की कराडसारख्या ठिकाणी म्हणजे त्यांच्या कार्यापासून खूप दूर असून सुद्धा म्हणजे त्यांचं कार्यक्षेत्र जर आपण पुणे म्हटलं तर त्यापासून लांब असून सुद्धा त्यांच्या शिक्षणाच्या ध्येयाचा विचार करून कराडसारख्या ठिकाणी म्हणजे लोकमान्य टिळक हे खूप मोठे शिक्षण तज्ज्ञ होते आणि त्यांच्या डेक्कन एज्युकेशन सोसायटी फर्ग्युसन कॉलेज ही जिवंत उदाहरणं आहेत. पण ती त्याच्यापासून प्रेरणा घेऊन आपण इथे कराडमध्ये त्यांच्या स्मृत्यर्थ हे जे शिक्षण मंडळ कराडनं जे ही स्थापना संस्थेची स्थापना केली शाळेची स्थापना केली हे खरंच कौतुकास्पद आहे. म्हणजे त्या लोकांची दूरदृष्टी किंवा विजन आपण जर बघितलं तर त्याचं कौतुक करण्यासारखं आहे. आज जो रेव त्यांनी लावलं त्या काळच्या शिक्षण म्हणजे त्या काळच्या गरजांचा विचार करून आणि उद्देश काय होता त्या 11 धुमिळांनी ज्यांनी हा यज्ञ शिक्षणाचा यज्ञ सुरू केला त्यांचा उद्देश एक साधा होता की नवीन युवा पिढी कराडची युवा पिढी कराडच्या आजूबाजूला असलेली युवा पिढी ही ध्येयासक्त व्हावी देशभक्तीने प्रेरित व्हावी ओजस्वी व्हावी ह्या सगळ्या चारित्र्य संपन्न व्हावी त्यांना एक नेतृत्व वैचारिक आणि शैक्षणिक नेतृत्व देणारी एक संस्था स्थापन करायची या उद्देशाने त्यांनी जे रोप लावलं त्याचा मोठा वटवृक्ष झाला हे बघूनही खूप समाधान वाटतं. समाधानापेक्षा आनंद वाटतो कारण आज मी वाचत होते शाळेबद्दलची या शिक्षण संस्थेबद्दलची माहिती तेव्हा 4 प्राथमिक शाळा 4 माध्यमिक शाळा कॉलेज काळाची गरज ओळखून निर्माण केलेले महाविद्यालय वसतिगृह आणि इतर वेगवेगळे कोर्सेस सुरू केलेल्या त्यांच्या इमारती हे सगळं बघितलं की असं वाटतं की ज्यांनी हे स्वप्न बघितलं होतं त्यांचं स्वप्न पूर्ण होते आणि यापुढे आणि ते जास्त वाढणार आहे. तसं म्हणलं तर कुठल्याही संस्थेच्या दृष्टीने 100 वर्षाचा काळ हा खूप मोठा असतो असं नाही पण तो खूप छोटा असतो असंही नाही आहे. त्यामुळं मागं वळून बघताना असं वाटतं की खूप काही केलं आणि पुढेही खूप काही करायचं आहे. हे शिक्षण संस्थेच्या लक्षात नेहमी राहणार आहे कारण पुढं नवीन नवीन आव्हानं येणार आहेत. सोनेरी क्षण जे आपण घेतले उपभोगले ते पुढे आपल्याला परत तसेच पुढच्या पिढीलाही द्यायचे आहेत आणि त्या दृष्टीने ह्या शिक्षण संस्थेची आपण आज जी शतकोत्तर वाटचाल सुरू केली आहे त्यालाही खूप खूप शुभेच्छा असणारच आहे. मला आठवते म्हणजे मी कन्या शाळेत होते म्हणून मला माहिती आहे की 1900 त्या काळात 1936 काळात दादासाहेब त्या सालामध्ये दादासाहेब वळतेकरांनी त्यांची मुलगी इंदू हिला उत्तर मराठी शाळेमध्ये घातलं होतं. म्हणजे मी वाचलेले आठवतं म्हणजे मी काही बघितलेलं नाही आहे पण ज्या काळात मुलींच्या शिक्षणाचा एवढा प्रचलित प्रभाव नव्हता त्या काळात त्यांनी मुलीचं शिक्षण सुरू करून एक क्रांतिकारी बदल घडवून आणला आणि ते 1940 मध्ये कन्या शाळेत रूपांतर झालं. त्या कन्या शाळेत सुरुवातीला फक्त 69 मुली होत्या असं मी वाचलं आणि आता त्या 1200 का 1300 मुली आहेत. त्यांच्यासाठी आता एक छान वसतिगृह आहे. म्हणजे ज्या मुली केवळ शाळेतून बाहेर पडून पुरेसं नाही आहे तर त्यांना स्वतःच्या पायावर उभं राहण्यासाठी स्वतःचं ध्येय गाठण्यासाठी एक कुठेतरी विसावा पाहिजे असतो. तो विसावा या वसतिगृहाने दिलेला आहे. कौटुंबिक वातावरण तयार केलेलं आहे. त्यामध्ये 45 मुली आहेत. आपण फक्त म्हणतो की बेटी बचाओ बेटी बढाओ पण त्यासाठी जे खरं सक्रिय कार्य करण्याची जरूर आहे ती शिक्षण संस्था निश्चित करत आहे. शिक्षण संस्थेचे खरं तर यश असतं ते केवळ म्हणजे संस्थापकांचं असतं पण पुढं नेण्याचं यश हे तिथल्या गुरुजनांचं तिथे काम करणाऱ्या संचालक वर्गाचं तिथल्या काम करणाऱ्या कर्मचारी वर्गाचं या सगळ्यांचंच असतं आणि त्या शाळेत त्या संस्थेमध्ये शिकणाऱ्या सगळ्या मुलांचंही आहे. मला आनंद वाटतो की या संस्थेमधले म्हणजे टिळक हायस्कूलचे एस्पेशली पूर्वीचे विद्यार्थी अगदी उपपंतप्रधान म्हणजे यशवंतराव चव्हाणांपर्यंत आहे. राज्यपाल बघितले मी
नंतर मेंबर ऑफ पार्लमेंट बघितले. वेगवेगळ्या क्षेत्रात त्यांनी आपला ठसा उमटवलेला आहे आणि हेच खरं तर शाळेचं खूप मोठं यश आहे. दुसरं यश मला हे महत्त्वाचं वाटतं की या शाळा म्हणजे ही संस्था, ही शाळा, हे सगळं समाजाने समाजासाठी समाजाप्रती असलेल्या देणेच्या ऋणापोटी केलेलं आहे आणि त्यामुळं आज पिढ्यानपिढ्या या संस्थेशी संलग्न राहिलेल्या आहेत. जसं आपण बघितलं शिराळकर कुटुंब असो, निगडीकर कुटुंब असो, देशपांडेंचं चंद्रशेखर देशपांडे, लाटकर, घाटेंचं, हे सगळे म्हणजे पूर्वी पिढ्या यासाठी झटत आलेले आहेत आणि त्यांची आत्मीयता, त्यांची अटॅचमेंट या संस्थेसाठी कायम राहणं हे महत्त्वाचं आहे. कारण ह्या संस्थेची समाजाला करायचं त्या ठिकाणी जरूर आहे. मला तर आज इथे आले आणि म्हणजे आज जेव्हा ह्या सगळ्या तिन्ही गोष्टींचं जेव्हा माझ्या हस्ते उद्घाटनाचा जर तुम्ही मला मान दिला तो खरं तर माझ्या दृष्टीने खूप माझं भाग्य असं मी म्हणेन. निगडीकर कलामंच, नंतर केशव व्यंकटेश शिराळकर मंदिर उद्घाटन, शिक्षण तपस्या या अत्यंत सुंदरपणे केलेल्या कॉफी टेबल बुकचं हे सगळं प्रकाशन झाल्याचं जाहीर करताना मला मनापासून आनंद होत आहे आणि उद्घाटन केल्याचं जाहीरही करत आहे. खरं तर माझं मराठी चांगलं नाही आहे त्यामुळे तुम्ही समजून घ्यायला आशा करते. खूप वर्षांनी मराठीत बोलते आहे पण हे सगळं खरं खूपच म्हणजे माझ्या मनाला असं आनंद देणारे ह्यासाठी जास्त आहे की मगाशी देशपांडे सर म्हटले तसं की हे मला माहेरवाशींसारखं आहे. आपल्याच घरी, आपल्याच शाळेत, आपल्याच संस्थेत आपण करत येतोय याचा आनंद किती मोठा असेल ना, तुम्हीच विचार करा. आणि तो आनंद मला एन्जॉय करायला ह्या शाळेनं, ह्या शिक्षण संस्थेने दिला. याबद्दल माझ्या शब्दात, कोणत्याही शब्दात मी माझ्या भावना व्यक्त करू शकत नाही आहे. हे परत कुटुंबात आल्यासारखं आहे. आपलीच लोकं आहेत, सगळेच आपले परिचित आहेत. त्यांना आपण आणि वेगळं काय सांगणार आहोत. उलट तुमच्या प्रती माझे ऋण व्यक्त करायला, माझे आभार व्यक्त करायलाच मी येऊ शकते. तर कुठल्याही व्यक्तिमत्वाची कुठलंही तो अगदी कुठल्याही क्षेत्रात त्यानं काही केलं असेल तर त्याची सुरुवात ही त्याच्या कुटुंबापासून आणि शाळेपासून होते. शाळा म्हणजे पहिलं कुटुंब, आपले आईवडील आपल्याला सगळ्यांनाच संस्कार देतच असतात. पण त्यानंतरची जवळजवळ 10-12 वर्ष आपण जी शाळेमध्ये असतो तिथलं वातावरण, तिथले संस्कार हे जास्त महत्त्वाचे असतात आणि तिथे आपण आपल्या गुरुजनांच्या वागण्याच्या अनुकरणातून खूप शिकत असतो. म्हणजे मी विचार करते तेव्हा मला नेहमी माझ्या शाळेचे दिवस आठवतात. म्हणजे तसं म्हणलं तर माझी शाळा ही ओगलेवाडीची आत्माराम विद्या मंदिर, तिथं माझं 9वीपर्यंतचं शिक्षण झालं. आणि त्या शाळेबद्दल काय सांगू, म्हणजे ती शाळा म्हणजे असं मी नेहमी आठवते की ओगलेवाडीच्या सदाशिव गडावर विराजित असलेल्या शंभू महादेवाचा वरदहस्त लाभलेली होती. डोंगराच्या कुशीत दडलेली आहे. जवळ वाहणाऱ्या झुळझुळत्या झरामुळं तिथली गर्द हिरवाई आहे. आणि अशा शाळेत शिक्षण घेण्याचं भाग्य काय असतं हे जेव्हा आपण आता एन्व्हायरमेंटवर बरेच लिटिगेशन ऐकतो तेव्हा मला कळतं की ते खरंच भाग्य होतं. एक देखणी इमारत, एक आपलेपणा, एक आपण सगळ्यांच्या म्हणजे ती शाळेचं म्हणजे अंडर प्रिव्हिलेज किंवा लोकांसाठीच केली. म्हणजे 60 ते 70% मुलं तिथली ही आर्थिकदृष्ट्या किंवा सामाजिकदृष्ट्या मागासलेली होती. पण त्यांच्यासाठी सुरू केलेली ही शाळा जेव्हा शिक्षण मंडळ आत्माराम ओगलेंनी सुरू केली होती, पण जेव्हा ती शिक्षण मंडळाने त्यांच्या छायाक्षेत्राखाली आणली तेव्हा त्याचा वटवृक्ष झाला. मला आठवतं आमच्या शाळेत असणारे शिक्षक हे इतके तळमळीने शिकवायचे. म्हणजे आता हे माझ्या आठवणींचा एक उजाळा आहे कारण मला बोलल्याशिवाय राहत नाही आहे. म्हणजे खेड्यात असलेल्या शाळेच्या समस्या, प्रश्न हे कम्प्लीट पूर्णपणे वेगळे असतात. तिथं मुलांना शाळेत घालायला लावणं हेच खूप मोठं एक काम असायचं. नाही तर मुलांना पाठवायचं शाळेत, हे त्या काळात एवढं शैक्षणिक वातावरणही नसायचं. पण त्यांना शाळेत घालायला लावण्यापासून त्यांचं शाळेचं उपस्थिती आणि पुढच्या वर्गात जाणं हे सगळं बघायची शिक्षकांची जबाबदारी असायची. आणि एखादा विद्यार्थी गैरहजर राहिला तर मला अजून आठवतं की आमचे वर्ग शिक्षक त्याच्या घरी जायचे आणि वेळप्रसंगी मुख्याध्यापक पण जाऊन चौकशी करायची की हा मुलगा का राहिला,
जर त्याच्यासाठी काही आर्थिक अडचण असेल तर त्याच्यासाठी पुस्तकं वह्या स्वखर्चाने घेऊन देण्याची किंवा त्याला प्रोत्साहन देण्याची, तू लढ मी तुझ्या पाठीशी आहे हे म्हणण्याची, या सगळ्या करणारे हे शिक्षक वर्ग होते. म्हणजे कधी कधी मला असं वाटतं की म्हणजे मी पुढं खूप गेले, अगदी इंग्लंडमध्ये गेले, अमेरिकेत गेले, सगळ्या ठिकाणी गेले आणि जेव्हा मला विचारायचं मॅडम तुमची शाळा कोणती, आणि मग जेव्हा आपण म्हणायचो की छोटी होती शाळा, पण मॅडम तुमचं इंग्लिश मिडियम होतं का, नाही म्हणलं तर मग त्याला आश्चर्य वाटायचं. पण त्याची जी रुजवात होती ती मला नेहमी वाटतं की या शाळेनं केली. त्यातल्या मला अजून आठवतं पटवर्धन बाई होत्या ज्यांनी आमचं इंग्लिश चांगलं केलं होतं. शुभा देशपांडे मॅडम होत्या आरके सरांच्या मिस्टेस होत्या. त्यांनी मला म्हणजे त्या काळात सुद्धा ट्रीपला घेऊन जायचे आणि आईवडील सोडायचे अगदी आत्मविश्वासाने. म्हणजे आम्ही पवलोर म्हैसूर असं सगळीकडे नेत होती आमची ट्रीप. महाबळेश्वर, कोयनानगर, चिपळूणला नेली होती. आणि त्यावेळेला आम्ही लहान मुली होतो शाळेत. तर आमच्या वेण्या दुसऱ्या दिवशी आमच्या शिक्षिकेने घातल्या होत्या, म्हणजे देशपांडेबाईंनी घातल्या होत्या. आता विचार केला तरी इतकं म्हणजे आश्चर्य वाटतं की कोण करते असं. पण एक आपलेपणा आणि जिव्हाळा हा जो त्या शाळेने आम्हाला दिला की ती शाळा सोडवत नव्हती. पण इकडं 10वी-11वीला जेव्हा मी कन्याशाळेत आले तर माझं भाग्य हे खरंच की मला शिक्षण मंडळाच्या 2 शाळा म्हणजे शिकायची संधी मिळाली आणि ते सुद्धा कळत्या वया. त्यामुळे माझी शिक्षण मंडळ अशी असलेली नाळ तुटली नाही, ना त्या आत्माराम विद्यामंदिरची नाळ तुटली. परत कराडला कन्याशाळेत आले आणि परत एकदा आपलेपणा माझ्या भोवती जिव्हाळा सगळा परत आपल्या शिक्षकांचा. किती शिक्षकांची नावं घ्यावीत, म्हणजे मला तर आता आठवण येते ते सगळ्यांची येते. म्हणजे के.एस. जोगळेकर असो ज्यांनी इंग्लिश आणि पक्का करून घेतलं, नंतर B.H. जोगळेकरबाई असो ज्यांनी संस्कृत केलं. मला आठवते की शिक्षक दिन आपल्या शाळेत खूप छान साजरा व्हायचा की मुली शाळेत जायच्या शिकवायला आणि शेवटच्या बाकावर B.H. जोगळेकरबाई बसल्या होत्या आणि मी संस्कृत शिकवत होते. आणि मला एवढं त्या काळात सुद्धा म्हणजे एवढ्या लहान वयात सुद्धा टेन्शन हे येतच. पण मग जेव्हा त्यांचा पाठीवरून हात फिरला तेव्हा खूप छान म्हणजे तो क्षण मी अजून माझ्या आयुष्यात इतके सगळे जरी मिळाले पुरस्कार वगैरे तरी तो क्षण विसरू शकत नाही. किंवा ओगलेवाडीच्या शाळेतून ट्रान्सफर होऊन कन्याशाळेत आले म्हणून मला पहिले मी अवतुकडीत होते पण नंतर बौतुकडीत टाकलं असं एकदम क्लासमध्ये असताना नोटीस आली. आणि मग माझ्या डोळ्यातलं पाणी बघून म्हणजे त्या काळात ते असायचं वगैरे आता नसेल पण माझ्या डोळ्यातलं पाणी बघून असेल जोगळेकर बाई जवळ म्हणला का गं तुला का वाईट वाटते म्हणजे मॅडम ही तुकडी हुशारांची असते तुम्ही मला बतुकडीत का टाकला तिथं पहिली आले होते. पण म्हणजे असं जे आपलेपणानं आपण बोलू शकायचो आणि मला आनंद वाटतो की त्यांनी ते ऐकलं किंवा ही दुसऱ्या शाळेतून आलेली मुलगी आहे तिला आपल्या शाळेविषयी असं पहिल्यांदा काही वाटायला नको पण त्यांनी माझी अतुकडी कायम ठेवली. पण म्हणजे हे जे मुलांना मोकळेपणाने बोलावं वाटणं, शिक्षकांनी त्यांच्यासाठी प्रयत्न करणं हे सगळं खूप मोलाचं आहे. हे आता नंतरच्या पिढीचं जेव्हा आपण शिक्षण बघतो तेव्हा कळतं. मला आठवतंय की मी म्हणजे आम्हाला ते घटना राज्य घटना ही तर त्या काळात शाळेत असताना तर म्हणजे तसं काही संबंध नव्हता. पण आम्हाला आमच्या आप्तेबाईंनी सांगितलं होतं की त्याचे जे प्रियंबल किंवा प्रास्ताविक आहे ते सगळ्यांनी पाठ करायचं आणि ज्यांचं पाठ होईल त्यांना बक्षीस मिळेल आणि 100 रुपयाचं बक्षीस होतं. पण मला आनंद ह्याचा वाटतो की 10 जणींनी आम्ही ते पाठ करून अस्खलित म्हणून दाखवलं होतं आणि मग आम्हाला 10 रुपये गावी मिळाले. पण सगळ्या एवढ्या 10 जणींनी ते पाठ केलं आणि घटनेविषयी आपल्या राज्यघटनेविषयी जो आपलेपणा किंवा जो एक अप्रूप वाटायला लागलं की खरंच किती लिहिलेलं आहे, किती छान लिहिलेलं आहे, ती आपण वाचलीच पाहिजे. आणि त्यामुळे मग पुढं विधी शिक्षणाला गेलो, पुढं मग कॉन्स्टिट्यूशन इम्प्लिमेंट करायला मिळाली राज्यघटना. पण ह्याची सगळी बीजं तुम्ही म्हणाल तर ती किंवा या शाळेमुळंच किंवा या शिक्षण संस्थेच्या शाळेमुळेच रुजली गेली असं मला नेहमी वाटतं. या शाळेने या शिक्षण संस्थेने मला काय नाही दिलं, सगळं दिलं. एक आपलेपणा, जिव्हाळा, शिक्षण, ज्ञान आणि दुसरी गोष्ट एक आत्मविश्वासानं जगायला आणि आपली ध्येय मिळवायला शिकवलं. हे खूप महत्त्वाचं असतं कारण आपण जे शिकतो म्हणजे शाळेत अनुकरणातूनच आपल्या शिक्षिका आपले गुरुजन हे कसे आपल्याला वागवतात, कोणालाही न दुखवता सुद्धा आपलं मत कसं ठामपणे मांडता येईल, आपण आपल्या पद्धतीने कसं पुढे जाऊ शकू.
कसं वेळेआधी पोचलं पाहिजे, शाळेत वेळेतच चाललं पाहिजे, हे मला त्यावेळेचं असलेलं आज सुद्धा. त्यामुळे मी पुण्याहून लवकर निघून लवकरच येऊन बसले की आपल्याला उशीर होता कामा नये, आपल्यासाठी कोणाला थांबता कामा नये. म्हणजे ही जी आणि ह्या गोष्टी छोट्या वाटतात तुम्हाला पण खूप मोठ्या असतात. आयुष्यात आपण पुढे जाताना तेव्हा या गोष्टींचं महत्त्व कळतं आणि हे आपल्याला ह्या शाळेतल्या सचोटीनं आणि प्रामाणिकपणे कष्ट करायची तयारी, हे मला तर खूप जाणवलं की एक न्यायाधीश म्हणून काम करताना ह्या दोन गुण खूप महत्त्वाचे वाटले की एक प्रामाणिकपणा आणि सचोटी. या दोन्हीतनं आपण जर काम करत राहिलो तर आपण कुठलाही म्हणजे गाठू शकतो. ज्या शाळेने या शिक्षण संस्थेने दिलेल्या आत्मविश्वासाच्या आधारे मी एकटी महिला वकील असून सुद्धा मी प्रॅक्टिस करू शकायचे. कारण कराडमध्ये शैक्षणिक वातावरण होतं, एक वैचारिक वातावरण होतं. मला कधी कोर्टात जाताना असा भीती किंवा काही कशाबद्दल काहीच वाटलं नाही. कारण लोक होती ती कौतुकाची थाप पाठीवर देणारी होती. म्हणजे वडिलांनी त्यामुळे कधी असं वाटलं नाही की एकटी मुलगी आहे ही एवढ्या सगळ्या वकिलांच्या याच्यात बसून काम करणार आहे. मला मजा वाटते की त्यावेळेला वकिलांच्या रूममध्ये गाद्या टाकलेल्या असायच्या वकिलांना बसण्यासाठी. चिंगडी वकिलांना आठवत असेल. आणि पण मग मी आल्यावर तर मी त्या गादीवर कशी बसणार. पण मग तिथे त्याने मला नेहमी ते एक टेबलजवळ एक खुर्ची माझ्यासाठी ठेवायची. म्हणजे हा जो आपलेपणा किंवा घाटे वकील आता अर्जुनचे वडील त्यांनी जे मला म्हणजे मुलगी आहे मग कुठल्याही तू हे करू नको किंवा तू कुठं परगावी जाते कमिशनर म्हणून असं न करता पुढे जाण्याची संधी दिली. आणि एकाची ज्युनियर म्हणून नसायचं. हल्ली तसंच बघतो की एका नंबरचे ज्युनियर वकील म्हणजे त्याच. मला तर सगळ्या सिनियर वकिलांनी म्हणजे कराडमधल्या त्यांची ज्युनियर म्हणून कामाची संधी दिली. ती अगदी चिंगडे वकिलांनी बेल चालवायला दिलं असं किंवा महिला वकिलांनी मला क्रॉस घ्यायला म्हणजे उलट तपास साक्षीदाराचा घ्यायची संधी दिली असो. पण मी ह्या सगळ्यांच्या माझा मुद्दा असा आहे की आपण या शहरात आपण या गावात वाढतो राहतो ते जे संस्कार होतात ते आपण कायमचे पुढे ठेवतो. आज मलाही असं वाटायचं की ज्युनियर वकिलांना संधी द्यावी, त्यांनी बोलावं, त्यांनी पुढे यावं. कारण माझ्या बाबतीत हे सगळं झालं होतं किंवा माझ्या बाबतीत माझ्या शिक्षकांनी जेव्हा जेव्हा मी काही असायचं तेव्हा माझी तक्रार किंवा माझं काही असेल तर त्याचं निरसन केलेलं असायचं योग्य असेल तर तेव्हा आपण हे सगळं केलं पाहिजे. हा जो स्वभाव बनत जातो तो मला वाटतं आपल्या शाळेतल्या गुरुजनांचाच आहे. त्यामुळे मी म्हणलं तसं या शाळेनं मला सगळं दिलेलं आहे. काय दिलं नाही पण आणि आज पुढं जायची किंवा आज जे काही मी असेल थोडं बहुत ते सगळं या शाळेचं आणि कुटुंबाचं आणि या शहराचं त्यामधलं योगदान हे खूप मोठं आहे. मला असं वाटतं की 100 वर्ष झाली आहेत, 100च्या वर वर्ष झाली आहे. या शाळेचं जसं शतकोत्तरी वाटचाल अशी सुवर्णाक्षराने लिहिली जावी आणि 25 वर्षांनी मी देशपांडे म्हणले तसं परत एक कॉफी टेबल यावं आणि आजचे विद्यार्थ्यांची त्यामध्ये फोटो यावे त्यांची आणि या संस्थेची पुढची वाटचाल त्यामध्ये प्रतिबिंबित व्हावी. आणि परत आपण सगळे एकदा आजी माझी विद्यार्थी परत एकदा भेटू, जुन्या आठवणींना उजाळा देऊ. आपले हे जे ऋण आहे शाळेप्रतीचं ते खरं तर नुसतं बोलून आठवणीनेच आपण व्यक्त करू शकतो कारण ते न फेडणार आहे. हे ऋण कायम आपल्या मुलाशी राहणार, आपल्यापर्यंत राहणार आहे. आणि कधी कधी काही ऋणात राहण्यातच धन्यता असते. आपल्या त्यातच छान वाटतं की हे माझ्या शाळेचे माझ्याबद्दलचे खूप रम्य आठवणी आहेत. आज इथे लोक मला इथं बोलवून आणि तुम्ही सगळ्यांनी मला हे सगळं मनोगत व्यक्त करायची संधी दिली. तुम्ही सगळे माझे लोक आहात आणि मला खूप तुम्हाला सगळ्यांना भेटून खूप खूप आनंद झालेला आहे. परत एकदा मी सगळ्यांना धन्यवाद देते आणि माझ्या शुभेच्छा व्यक्त करते. या दिमागदार कार्यक्रमाचे आपण सर्व साक्षीदार आहात. आपले आभार व्यक्त करणे आमचे आद्य कर्तव्य आहे. या कार्यक्रमाचे आभार प्रदर्शित करण्यासाठी आमंत्रित करते संस्थेचे सहसचिव माननीय श्री राजेंद्र काटकर यांना. नमस्कार. व्यासपीठावरील मान्यवर, आपण सगळे
गुरुजन, या शिक्षण मंडळ कराडच्या वतीनं प्रतिवर्षीप्रमाणे साजरा करण्यात येणारा दिनांक 1 ऑगस्ट हा लोकमान्य टिळक पुण्यतिथी तथा संस्था स्थापना दिवस तो आज संपन्न झाला. या औचित्यानं समारंभाच्या प्रमुख पाहुण्या, आपल्या संस्थेच्या नामवंत आणि माजी विद्यार्थिनी, मुंबई उच्च न्यायालयाच्या माजी न्यायमूर्ती सौ शालिनी फणसळकर या उपस्थित राहिल्या. त्यांनी आत्ताच अतिशय सुंदर मनोगत त्यांचं व्यक्त केलं, त्याबद्दल त्यांचे आभार. प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते तसंच सन्माननीय मान्यवरांच्या उपस्थितीत निगडीकर कला मंच आणि केशव व्यंकटेश शिराळकर मंदिर यांची पुनर्स्थापना करण्यात आली. त्या निमित्ताने आपण निगडीकर कुटुंबीय आणि शिराळकर कुटुंबीय यांचे आवर्जून आपण सगळे उपस्थित राहिला, त्याबद्दल संस्थेच्या वतीनं आपण सर्वांचे विशेष आभार. आजच्या दिवसाचे खास वैशिष्ट्य म्हणजे शिक्षण तपस्या या शताब्दी ग्रंथातून संस्थेचा 100 वर्षाचा इतिहास उलगडण्यास एक मौलिक मदत करणारे नवनीत देशपांडे, इमेज इंडिया पुणे आणि हाच शताब्दी ग्रंथ प्रत्यक्षात साकारणारे श्री स्वानंद गोसावी, राजहंस प्रकाशन कोल्हापूर यांचे सुद्धा मनस्वी आभार. या कार्यक्रमात संस्थेचे कौन्सिल सदस्य, शताब्दी महोत्सव माजी विद्यार्थी समितीचे सर्व पदाधिकारी, तसेच माजी विद्यार्थी संघ टिळक स्कूलचे पदाधिकारी, तसेच या संस्थेचे हितचिंतक पाचासुंदर सर, फणसळकर सर आणि विशेष निमंत्रित सर्व तेही या कार्यक्रमास आवर्जून उपस्थित राहिले, त्यांचेही मनापासून मी आभार मानतो. स्वागत गीतानं या समारंभाची सुरेख सुरुवात त्यांनी केली. त्या कन्या प्रचालेच्या संगीत विभाग आणि त्यांच्या जे सादर केलं त्यांचे विशेष आभार मानतो. जीवन थोरात आणि आदिती जोशी या आमच्या शिक्षकांनी आपल्या ओघवत्या भाषा शैलीने या समारंभाचं सूत्रसंचालन केलं, त्याबद्दलही त्यांचा आभार मानतो. हा समारंभ यशस्वी होण्यासाठी महत्त्वाच्या व्यवस्था टिळक स्कूलकडे देण्यात आलेल्या होत्या. या शाळेतील सर्व शिक्षक, शिक्षकेतर सहकाऱ्यांनी समर्थपणे ती जबाबदारी पेलली. त्या सर्वांचं सहकार्य लाभलं, त्याबद्दल त्यांचेही मनापासून आभार. या संपूर्ण समारंभाचं नियोजन आणि नियंत्रण केंद्रीय सण समारंभ समितीनं समर्थपणे पेललं, त्यांचे आभार. कार्यक्रमाच्या प्रसिद्धीसाठी नेहमीच सहकार्य करणारे श्री विकास भोसले, सई फोटो स्टुडिओचे श्री देशपांडे, तसेच रसास्वाद उपहारगृह कराड यांनी सर्वांसाठी नाश्ता आणि चहापान उपलब्ध करून दिला, त्याबद्दल त्यांचेही मनापासून आभार. आज या समारंभाच्या औचित्यानं शिक्षण मंडळ कराड संचलित रसास्वाद या नूतन उपहारगृहाचं अधिकृत उद्घाटन करण्यात आलं. तसंच शिराळकर सभागृहासाठी नव्यानं घेण्यात आलेल्या दोन्ही व्यवस्थेचंही आज या निमित्तानं उद्घाटन झालं. भविष्यात या व्यवस्थेचा लाभ घेण्याची संधी संस्थेच्या सर्व शाखांसाठी उपलब्ध होत आहे, याचा विशेष मला आनंद वाटतो. हा समारंभ उत्स्फूर्तपणे पार पाडण्यासाठी हस्ते परहस्ते अनेकांचे हातभार लागले. त्यांचे अजाणतेपणी काही जर नाव घ्यायचं राहिलं असेल, आभार मानायचे राहिले असेल, तर त्या सर्वांचे मनापासून आभार मानतो. एक मंच असा असावा